गुड आफ्टरनून मित्र. आज आपण प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट या विषयामधील अभिप्रेरण या सब्जेक्टवर बोलणार आहोत. अभिप्रेरण म्हणजे काय तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी दोन गोष्टींना विशेष महत्त्व असते. यश मिळवण्याची उत्कट इच्छा व्यक्तीच्या मनात नेहमीसाठी असणे ही पहिली महत्त्वाची अट होय. पण आपली प्रगती व्हावी किंवा जीवनात यश प्राप्त व्हावे याबद्दल नुसती इच्छाच असून चालत नाही. व्यक्तीच्या इच्छेला त्या व्यक्तीच्या प्रयत्नाचे पाठबळ न मिळाल्यास अशी इच्छा वांजोटी ठरते. त्यामुळे व्यक्तीने आपली उत्कट इच्छा मूर्त स्वरूपात उतरविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे ही यशाची महत्त्वाची अट आहे. यशाकरता आवश्यक असलेल्या या अटीची पूर्णता करण्यासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण करण्याच्या प्रक्रियेला अभिप्रेरण असे म्हणतात. विद्यार्थी अभिप्रेरित असतील तर शिस्तबद्ध जीवन जगतील आणि परीक्षेमध्ये यश संपादन करतील. प्राध्यापक अभिप्रेरित असतील तर कुठल्याही प्रकारच्या दडपणाशिवाय ते आपल्या भाषणाची व्यवस्थित पूर्वतयारी करून विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे शिकवतील. कामगार अभिप्रेरित असतील तर त्याचे कार्य प्रामाणिकपणे, तत्परतेने, आपुलकीने व निष्ठेने करतील. प्रेरण ही एक व्यापक संज्ञा असून समाजाचा घटक असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी अभिप्रेरणाचा संबंध आहे. येथे फक्त कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराच्या संदर्भातच आपल्याला अभिप्रेरणेचा विचार करायचा आहे. अभिप्रेरणाची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. कॅरोल शार्टल यांच्या मते विशिष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी किंवा विशिष्ट दिशेने प्रगती करण्यासाठी उत्कट इच्छा व्यक्तीमध्ये उत्पन्न करण्याच्या प्रक्रियेला अभिप्रेरण असे म्हणतात. मायकेल जे जुसियस यांच्या मते ठराविक मार्गाचा अवलंब करून इतर व्यक्तींना किंवा स्वतःला उत्तेजित करण्याच्या कार्याला अभिप्रेरण असे म्हणतात. E.F.L. ब्रेच यांच्या मते ठराविक मार्गाचा अवलंब करता अभिप्रेरण ही संघटनेमधील सर्व सदस्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहित करणारी एक साधारण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे संघटनेमधील सर्व व्यक्ती एकत्रित राहून त्यांचे प्रयत्न एकवटतात. कर्मचारी त्यांची निष्ठा संकल्पनेनं किंवा त्यांच्या संकल्पनेने संघटनेला अर्पण करतात. त्यांना सोपवलेले कार्य जबाबदारीच्या भावनेने पूर्ण करण्यासाठी झटतात आणि संघटनेने स्वीकारलेले कार्य पूर्ण व्हावे यासाठी आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतात. याला आपण अभिप्रेरण असे म्हणतो. जॉर्ज टेरी यांच्या मते विशिष्ट समूहाचे सभासद असलेल्या सर्व व्यक्तीमध्ये विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छा उत्पन्न करण्यासाठी आणि नंतर स्वेच्छेने तसेच व्यवस्थापकाने केलेले नियोजन आणि संघटनेच्या उभारणीसाठी केलेले प्रयत्न विचारात घेऊन ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याकरिता प्रेरित करण्याच्या क्रियेला अभिप्रेरण असे म्हणतात. पुढे डेल बीच यांची व्याख्या. डेल बीच सांगतात की उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा बक्षीस प्राप्त करण्यासाठी शक्तीचा विचार करण्याची तयारी म्हणजे अभिप्रेरण होय. नंतर आहे विल्यम स्कॉट सांगतात की ज्यांची आकांक्षा आहे अशी ध्येय गाठण्याच्या उद्दिष्टाने लोकांना आवश्यक ते कार्य करण्यासाठी अभिप्रेरित करणारी प्रक्रिया म्हणजे अभिप्रेरण होय. वर निर्दिष्ट केलेल्या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर अभिप्रेरणाची काही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट होतात. म्हणून आपण आता पाहूया अभिप्रेरणाची वैशिष्ट्ये काय आहेत. अभिप्रेरणाच्या वैशिष्ट्यामध्ये नंबर 1 आहे अभिप्रेरण ही मानसशास्त्रीय प्रक्रिया असून या प्रक्रियेचा संबंध मनुष्याच्या मनाशी आहे. अभिप्रेरणाचा संबंध गरजाशी आहे. अभिप्रेरणेमुळे गरजा निर्माण होतात, त्यांची तीव्रता वाढत असते. नंबर 2 आहे अभिप्रेरणाचा संबंध व्यक्तीच्या काम करण्याच्या इच्छेशी आहे. व्यक्तींना अभिप्रेरित करण्यासाठी व्यवस्थापनाच्या पातळीवरून विशेष प्रयत्न केले जातात. नंबर 4 व्यवस्थापकाने अभिप्रेरणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्यास कर्मचाऱ्याच्या मनात त्यांचे काम अधिक कार्यक्षमतेने, आत्मीयतेने व निष्ठेने करण्याची इच्छा उत्पन्न होत असते. नंबर 5 अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनात, व्यक्तिमत्वामध्ये व प्रवृत्तीमध्ये महत्त्वाचे व अनुकूल बदल होत असतात. अभिप्रेरणाचे कार्य सातत्याने केले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे अभिप्रेरण ही एक प्रक्रिया आहे असे आपल्याला म्हणता येईल. अभिप्रेरणेमुळे एका समूहात किंवा संघटनेमध्ये घटक म्हणून काम करणाऱ्या
व्यक्तीमध्ये ऐक्याची भावना वाढीला लागते. कर्मचारी संघटनेच्या प्रती निष्ठावान होतात. व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यामध्ये विधायक सहकार्याचे संबंध हे प्रस्थापित होतात. कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते आणि पर्यायाने कारखान्याच्या उत्पादकतेची पातळी उंचावत असते. अभिप्रेरणाचे घटक हे झाले आपले अभिप्रेरणाचे वैशिष्ट्ये. अभिप्रेरण म्हणजे काय? एखादी काम करण्यासाठी किंवा एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्या व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होणे आणि त्या इच्छा उत्पन्न झाल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी केले जाणारे सर्तीचे प्रयत्न म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? अभिप्रेरण असे म्हणतो. आता आहेत अभिप्रेरणाचे घटक. विविध व्याख्याच्या सहाय्याने अभिप्रेरण म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण वर केलेला आहे. अभिप्रेरणाचा संबंध व्यक्तीच्या काम करण्याच्या इच्छेशी आणि त्या दृष्टीने व्यक्तीने केलेल्या प्रयत्नाशी आहे. कारखान्याच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काम करण्याची इच्छा, प्रबळ इच्छा निर्माण करण्यासाठी आणि त्यांना जास्त काम करण्यासाठी, चांगले काम करण्यासाठी, जास्त परिश्रम व प्रयत्न करण्यासाठी अभिप्रेरित करण्याच्या व्यवस्थापनाच्या पातळीवर विशेष प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न परिणामकारक ठरण्यासाठी व्यवस्थापकांना योजनाबद्ध प्रयत्न करणे हे आवश्यक असते. अभिप्रेरणेचे काही घटक आहेत. अभिप्रेरणेची कोणतीही योजना आखत असताना व ही योजना कार्यान्वित करीत असताना व्यवस्थापकांना या घटकांचा नीट विचार करणे अतिशय गरजेचे आहे. म्हणजे अभिप्रेरणेचे घटक जे आहेत त्या घटकावरच तुमच्या अभिप्रेरणेचे यश हे अवलंबून आहे. अभिप्रेरणेचे घटक म्हणजेच आपल्याला अभिप्रेरणेची तत्त्वेसुद्धा म्हणता येईल. म्हणून अभिप्रेरणेचं तत्त्व सांगत असताना पहिलं तत्त्व आहे कर्मचाऱ्याचे अभिप्रेरण हे त्यांच्या इच्छा व गरजाशी निगडीत आहे. अभिप्रेरणाचा संबंध कर्मचाऱ्याच्या इच्छा, अपेक्षा व गरजांशी येतो. समूहाचा घटक म्हणून जगणाऱ्या व काम करणाऱ्या मनुष्याच्या इच्छा विविध प्रकारच्या असतात. कर्मचाऱ्याच्या अभिप्रेरणेसाठी कोणतीही योजना आखत असताना व्यवस्थापकांनी त्यांच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय हवे आहे, त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, त्यांच्या कोणत्या इच्छा आहेत, कोणत्या अपेक्षा आहेत व आकांक्षा आहेत व कोणत्या गरजा आहेत हे जाणून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. कर्मचाऱ्याच्या काही आकांक्षा किंवा इच्छा तृप्त स्वरूपाच्या असतात. या इच्छा सहजपणे व्यक्त होत नाहीत. त्या कारणामुळेच कर्मचाऱ्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकांना विशेष प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न पूर्ण होण्यासाठीच बराच कालावधी लागत असतो. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आहे किंवा पहिलं तत्त्व आहे कर्मचाऱ्याचे अभिप्रेरण हे त्याची इच्छा व गरजा यावर अवलंबून आहे. नंबर 2 आहे इच्छांच्या तीव्रतेचे ज्ञान. व्यवस्थापकांनी त्यांच्या संघटनेत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या इच्छा, आकांक्षा व गरजा जाणून घेतल्यानंतर पुढचे पाऊल म्हणजे त्या इच्छाची तीव्रता निश्चित करणे हे आहे. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या इच्छाची तीव्रता जाणून घेतल्यानंतर त्यांचे विश्लेषण व वर्गीकरण करावे लागेल. कर्मचाऱ्याची इच्छा व गरजांचा त्यांच्या वागणुकीशी, व्यवहाराशी आणि आपली विशिष्ट जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाशी संबंध आहे. नंबर 3 आहे इच्छांची पूर्तता. कर्मचाऱ्याच्या इच्छा व गरजा जाणून घेतल्यानंतर व ह्या इच्छांची तीव्रता, त्यांचे स्वरूप समजून घेतल्यानंतर कर्मचाऱ्याच्या इच्छा व गरजा पूर्ण करण्यात आल्यास त्यांचे नेमके कोणते परिणाम होतील हे ठरवावे लागते. सर्व कर्मचाऱ्याच्या सर्व इच्छा व सर्व गरजाची पूर्तता करणे हे कोणत्याही व्यवस्थापनाला शक्य नसते. शिवाय या सर्व इच्छा किंवा गरजाची पूर्णता केल्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्याच्या कामावर एकाच प्रकारचे परिणाम होतील हे खरे नाही. कर्मचाऱ्याच्या काही गरजाचे स्वरूप असे असते की या गरजाची पूर्णता करण्यात आल्यास कर्मचारी जास्त काम करण्यासाठी प्रेरित होतात, तर कर्मचाऱ्याच्या काही गरजा अशा असतात की ज्या अपूर्ण किंवा अतृप्त राहिल्यामुळे कर्मचारी जास्त काम करण्यास प्रेरित होत असतात. यानंतर आहे कर्मचाऱ्याकडून प्राप्त होणाऱ्या प्रतिसादामध्ये भिन्नता. कारखान्याच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये अनेक बाबतीत कमालीची भिन्नता असते. उदाहरणार्थ कर्मचाऱ्याची वय, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे सामाजिक स्थान, कुटुंबाची आर्थिक स्थिती, कुटुंबाच्या उत्पन्नाचे स्रोत, कुटुंबाचा आकार व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, कर्मचाऱ्याचे शिक्षण, कर्मचाऱ्याची मानसिकता इत्यादी. कर्मचाऱ्यामध्ये अनेक बाबतीत कमालीची विविधता असल्यामुळे या कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया कधीच सारखी नसते. जे कर्मचारी सुशिक्षित असतात त्यांना तरल संवेदना व तीव्र सामाजिक जाणीव असते. याउलट अनेक अशिक्षित कर्मचाऱ्यांच्या संवेदना बोथट असतात. आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल ते कमालीचे उदासीन असतात.
काही कर्मचारी महत्त्वाकांक्षी असतात. आपल्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, आपल्या स्थितीमध्ये बदल व्हावा व आपल्या सामाजिक स्थानामध्ये सुधारणा व्हावी असे या कर्मचाऱ्यांना तीव्रतेने वाटत असते. तर काही कर्मचाऱ्यामध्ये आत्यंतिक स्थितिशीलता असते. सुशिक्षित, तीव्र संवेदना व व्यापक जाणीव असलेल्या आणि महत्त्वाकांक्षी कर्मचाऱ्यांना बऱ्याच जास्त पातळीपर्यंत अभिप्रेरित करता येते. या प्रकारचे कर्मचारी नेहमी सकारात्मक प्रतिसाद देतात. तर त्यांचे उद्दिष्ट, त्यांच्या उलट वैशिष्ट्ये असलेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत व्यवस्थापकांनी प्रयत्न केले तरी एका मर्यादेपलीकडे हे कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. शेवटी या कर्मचाऱ्यांना नैराश्यही येऊ शकतं. त्यानंतरचं आहे अभिप्रेरणाची योजना सर्वंकष व व्यापक असावी. नंतर आहे कर्मचारीच काम करण्याची राहण्याची परिस्थिती, अभिप्रेरण योजनेचे सुलभ स्वरूप, सामाजिक मानसशास्त्रीय बाबी, अभिप्रेरण प्रयत्नांचे सातत्य, कर्मचाऱ्याचा सक्रिय सहभाग, प्रमापाचे निर्धारण, अभिप्रेरण व योजनेची पारदर्शक अंमलबजावणी, मजुरीच्या योग्य दराचे निर्धारण, अभिप्रेरण योजनेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अशी अनेक प्रकारची अभिप्रेरणाची प्रमुख तत्त्वे आहेत किंवा प्रमुख घटक आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या प्रमुख तत्त्वावर व प्रमुख घटकावर अभिप्रेरणाचे यश हे कर्मचाऱ्याचे अभिप्रेरणेचे यश हे अवलंबून असते. अशा पद्धतीने आपण अभिप्रेरणाची काही तत्त्वे आता स्पष्ट केलेली आहेत. बाकी तत्त्वे आपणास पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.